मागच्या पिरियडमध्ये आपण लॉजिकचे टेबल्स आणि ट्रूथ टेबल्स, कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल्स पाहिले आहेत. आज आपण ह्या एक्सरसाइज 1.1 चा चौथा उदाहरण, बाकीची उदाहरणं तुम्ही सोडून बघायचे आहेत, काही प्रॉब्लेम्स आले तर तसं विचारायचं आहे. चौथ्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे की P आणि Q हे दोन स्टेटमेंट ट्रू आहेत, R आणि S हे दोन स्टेटमेंट फॉल्स आहेत. त्यावरून यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. मग ह्या ट्रूथ व्हॅल्यू कशा काढायच्या, तर मी इथं पहिला आणि शेवटचं दोन उदाहरण घेतलं, बाकीचं तुम्हाला ट्राय करायचं आहे. तर पहिला उदाहरण आपल्याजवळ दिलेलं आहे P or Q and R. Q and R. मग याला सोडवताना P ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? T, सिम्बॉल जसंच्या तसं करायचा. Q ची ट्रूथ व्हॅल्यू आहे T and R ची ट्रूथ व्हॅल्यू आहे F. आता आपली समरी वापरायची, म्हणजे फॉर्म्युला यूज करायचा. बॉड मासचा वापर करणार आहोत. ऑब्वियसली पहिले हा ब्रॅकेट सॉल्व्ह होईल, नंतर याच्या सोबत तर T और जसंच्या तसं. आता T and F आपल्या जो फॉर्म्युला आहे, समजा तुम्ही मागची समरी पाहिलं तर T and T असेल तरच T होतो. मग इथं T and F आहे, म्हणजे हा काय झाला F. T and F म्हणजेच काय F. मग आता इथं फायनल आन्सर P R F. OR चा फॉर्म्युला काय, म्हणजे डिसजंक्शनचा फॉर्म्युला काय आहे? दोन्ही F असतील तर F, मग दोन पैकी एक T आला, म्हणून टोटल व्हॅल्यू काय झाली? T झाली. तर अशा प्रकारे आपण एकेका स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आता हा सेकंड एक्झाम्पल घेतो, मी इथंच लिहितो डायरेक्टली. निगेशन ॲज इट इज, ब्रॅकेट ॲज इट इज, निगेशन ऑफ P. P कसा आहे तर ट्रू आहे, अँड F और S कसा आहे तर S आहे फॉल्स. S आहे फॉल्स. कंडिशन निगेशन ॲज इट इज Q. Q कसा आहे T. बाय कंडिशन P. What is the value of P? T. And what is the value of R? F. याला सुद्धा सॉल्व करणार आता. निगेशन जसंच्या तसं हा, कारण की ब्रॅकेटला आहे. निगेशन ऑफ T म्हणजे F and F or F as it is condition. निगेशन T म्हणजे F बाय कंडिशन. याला सिंप्लिफाय करू शकतो आपण. कोणाचा फॉर्म्युला लागेल? कंजंक्शनचा. काय फॉर्म्युला आहे कंजंक्शन साठी? T and T असेल तर T. मग इथं F आला म्हणून हा काय झाला? T झाला. इकडे निगेशन F and F म्हणजे F और F कंडिशन F. आपल्याला माहिती आहे T च्या समोर F असेल तर F, बाकी सर्व वेळेस तो काय असतो? T असतो. बाय कंडिशन T. निगेशन F R T. R आहे, डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन मध्ये दोन्ही F पाहिजे, मग दोन्ही F नाही आहेत म्हणून हा T बाय कंडिशन T. निगेशन हा T म्हणजे F बाय कंडिशन T. याचाच अर्थ दोन्ही सारखे आहेत का? बाय कंडिशनचा अर्थ दोन्ही सारखे पाहिजे, दोन्ही सारखे नाही आहेत म्हणून ह्याची व्हॅल्यू झाली F. अशा प्रकारे तुम्हाला हा जो फोर्थ क्वेश्चन आहे तो फोर्थ क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. आता आपण इथं बघणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न. आणि स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे नेमकं काय आणि त्याचं ट्रूथ टेबल कसं होईल ते बघू. बघा, आपण याच्या आधी कंपाऊंड स्टेटमेंट शिकलो. त्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये काय काय होतं? एक होतं P and Q, दुसरं होतं P R Q, तिसरं होतं P कंडिशन Q, नंतर होतं P बाय कंडिशन Q आणि निगेशन P किंवा निगेशन Q अशा पद्धतीचे होते. या प्रत्येकामध्ये तुम्हाला दिसून राहिले आहे की फक्त एकच कनेक्टिव्ह आहे, एकच सिम्बॉल आहे, म्हणून याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असे म्हणतो. परंतु जेव्हा एखाद्या स्टेटमेंट मध्ये एकापेक्षा जास्त सिम्बॉल लाईक दिस वे 1 2 सिम्बॉल्स वाढलेत आणि असे जेव्हा हा सुद्धा कंपाऊंड स्टेटमेंट आहे,
फक्त फरक एवढाच आहे की एकापेक्षा जास्त सिम्बॉल जर वापरले जात असतील तर त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न, कंपाऊंड स्टेटमेंट, बट मोर दॅन वन सिम्बॉल इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट पॅटर्न. मग आता या स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला टेबल तयार करायचा आहे, कॉल्ड ॲज अ ट्रूथ टेबल. मग तो ट्रूथ टेबल कसा तयार करायचा, तर याकरता इथं बघायचं हाऊ मेनी सिम्बॉल्स आर देअर, 2, अँड हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर, 2. P आणि Q दोनच आहेत, हा रिपीट झाला, परंतु P आणि Q दोनच आहेत. सिम्बॉल 1 आणि 1 2 आहेत, म्हणून इथं बनतील 4 कॉलम, 2 सिम्बॉल करता आणि 2 स्टेटमेंट करता. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3 अँड देन कॉलम नंबर 4. अशा पद्धतीने इथं P आणि Q ची रिझर्वेशन असतो पहिल्या 2 स्टेटमेंट मध्ये, कारण का त्यांचाच वापर आपण करणार आहोत. तिसऱ्यात काय करणार, तर पहिले ही ब्रॅकेट सॉल्व करणार. ह्या ब्रॅकेट मध्ये Q कंडिशन P आहे, तर Q कुठं आहे, सेकंड कंडिशन P कुठं आहे, 1 मध्ये. म्हणजे ही जी कंप्लीट ब्रॅकेट आहे ही कुठं बनली, 3 मध्ये. मग तो P कंडिशन कॉलम नंबर 3 म्हणता येईल का, यस. P कंडिशन कॉलम नंबर 3, तर P आहे 1 मध्ये, कॉलम नंबर 3. अशा पद्धतीने आता मागच्या क्लासमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्या दोघांचं स्टेटमेंट एकत्र लिहून दाखवलं होतं. आता थोडंसं एक्सप्लेन करून सांगू. बघा, ही स्टेटमेंट झालं. पहिली कंडिशन अशी असू शकतो की दोन्ही स्टेटमेंट ट्रू असू शकतात. त्याचा कंपाऊंड काय होईल नंतर बघू आपण. मग या कंडिशन मध्ये पहिला ट्रू तर दुसरा फॉल्स, इथं पहिला फॉल्स तर दुसरा ट्रू, आणि पहिला फॉल्स दुसराही फॉल्स. अशा पद्धतीने आपल्या समोर 4 कंडिशन्स तयार होतात जर 2 स्टेटमेंट असतील तर, आणि स्टेटमेंट जास्त असतील तर मग कंडिशन सुद्धा जास्त तयार होते. अशा पद्धतीचा आपल्याला टेबल तयार करायचा. आता इथं फॉर्म्युला कोणता लागणार आहे, कंडिशनचा. कंडिशनचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ, टी च्या समोर F असेल तर T होतो. टी च्या समोर आहे तर T शोधून कुठं काढणार, कॉलम नंबर 2 मध्ये. कॉलम नंबर 2 हा आहे कॉलम नंबर 2. इथं एक T आहे आणि इथं एक T आहे. त्याच्या समोर 1 मध्ये F शोधून काढू. या T च्या समोर F नाही आहे, या T च्या समोर F आहे, म्हणजे हा F होईल. बाकीचे सर्व बिलकुल T होणार आहे. आता इकडे जाऊ. फर्स्ट मध्ये T शोधून काढलं, त्याच्या समोर 3 मध्ये F आहे का शोधून काढा, कारण का इथे कंडिशन असल्यामुळे कंडिशनचाच फॉर्म्युला लागेल. या दोन्ही टी च्या समोर थर्ड मध्ये हे इथं आहेत का आपल्याजवळ, नाही आहेत, म्हणजे हे सगळेच्या सगळे टी आलेले आहेत. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रूथ टेबल ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. यामध्ये सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. तो कसा, तर समजा हा जो लास्ट कॉलम, हा रिझल्ट झाला ना तुमचा, हा बघा पूर्ण रिझल्ट आहे ना इथं. या लास्ट कॉलम मध्ये सर्वच्या सर्व एंट्री टी असते. देन दिस स्टेटमेंट पॅटर्न इज सेड टू बी टॉटॉलॉजी. काय म्हणतो याला आपण, टॉटॉलॉजी. किंवा जर ऑल एंट्रीज आर टी आणि सपोज ऑल एंट्रीज आर एफ आला तर त्याला म्हणतो आपण कॉन्ट्रॅडिक्शन. आणि जेव्हा मिक्स असतो त्यावेळेस त्याला म्हणतो आपण कंटिंजन्सी. म्हणजे टॉटॉलॉजी केव्हा असेल, ऑल एंट्रीज आर टी. कॉन्ट्रॅडिक्शन कधी असेल, ऑल एंट्रीज आर एफ. आणि कंटिंजन्सी केव्हा असेल, जर टी आणि एफ मिक्स असते. मिक्स म्हणजे त्याच्यात काही स्पेशल पॅटर्न नाही. या सगळ्या टी मध्ये कुठेही एका ठिकाणी एफ जरी आला असता तरी कंटिंजन्सी झाला असता. सगळेच्या सगळे एफ आहेत, कुठेही एखादा टी आला असता तरी त्याला आपण काय म्हणणार असतो, कंटिंजन्सी असे म्हणालो असतो.